श्री राम समर्थ. समर्थांनी सुंदर एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाची गरज भासत असते, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपण एकमेकांना मदत केली की आपण दूरवर जाऊ लागतो. बघा भाग कसा दिलेला आहे. दोघे जण प्रवास करत होते. सूर्य वर येऊ लागला तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणं त्यांना असह्य वाटू लागलं, कारण फार गरमी असल्याने ते प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळवण्यासाठी ते आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं. त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढविला. थंडगार सावलीत बसू लागले आणि थोड्या वेळाने ते तेथेच विश्रांती घेऊ लागले. विश्रांती करता करता त्यांना केव्हा झोप लागली कळलं सुद्धा नाही. परंतु जेव्हा जाग आली तोपर्यंत ऊन निघून गेलं होतं. उठून बसले. एकाचं लक्ष वर झाडाकडे गेलं. अरे, हे केवढं मोठं झाड आहे, पण झाड काय कामाचं? ना फूल ना फळ, अगदी निरुपयोगी आहे. हे दुसऱ्यांनी बघा प्रत्यक्षपणे म्हणत, असलं झाड कोणा मूर्खाने लावलं असेल, कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून झाडाला राग आला. त्याची पानं जोरजोरात सळसळू लागली. झाड म्हणालं, ऐन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात आणि मी तुम्हाला थंडगार सावली दिली. ते इतक्यात तुम्ही विसरलात आणि माझ्या जीवावर तुम्ही उठलात. मी नसतो तर तुमचं काय झालं असतं? प्रवासी शांत बसले, कारण त्यांना त्यांची चूक कळाली. आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला, आणि गरज संपली की त्यांना लाथाडायचं हे चालत नाही. म्हणून भाग दिलेला आहे. जेव्हा गरज भासते ना, तेव्हा आपण इतरांशी गोड बोलत असतो, परंतु गरज नसते तेव्हा आपण डायरेक्टली अरे तुरे करत त्यांना बोलून टाकत असतो. म्हणून उत्तमाचं राहायचं. उत्तमाचा स्वभाव आहे, उत्तमाचं आयुष्य आहे. आयुष्य उत्तमतेने, सार्थकतेने, ज्याप्रमाणे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने आयुष्य आपल्याला घालवायचं. जय जय रघुवीर समर्थ.